नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 26 जून. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. मेजर रामा राघोबा राणे यांचा जन्म 26 जून 1918 रोजी कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात झाला. रामा राघोबा राणे हे भारतीय लष्करी अधिकारी होते. ते भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र जिवंतपणे प्राप्त करणारे लष्करी अधिकारी होते. रामा राघोबा राणे यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश भारतीय सैन्यात सेवा केली. ब्रिटिशांनी त्यांना बर्माला पाठवलं, जिथं त्यांनी जपानशी युद्धात भाग घेतला. ते युद्धानंतरच्या काळातही सैन्यात राहिले आणि 15 डिसेंबर 1947 रोजी भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ कॉमर्सच्या बॉम्बे सेपर्स रेजिमेंटमध्ये त्यांना नियुक्त करण्यात आलं. त्याचवेळी 1947च्या भारत पाकिस्तान युद्धात राणेंनी अनेक सुरुंग हटवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती, ज्यामुळे भारतीय सैन्याला राजौरी ताब्यात घेणं सोपं झालं. राणेंच्या या कारवाईमुळे भारतीय लष्कराचे रणगाडे पुढे जाण्यास मदत झाली. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना 8 एप्रिल 1948 रोजी परमवीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं. राणे 1968 मध्ये भारतीय लष्करातून मेजर पदावरून निवृत्त झाले आणि 1994 मध्ये वयाच्या 76व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मध्य प्रदेशला 26 जून 1995 रोजी टायगर स्टेट अर्थात वाघ राज्याचा दर्जा मिळाला, कारण राज्यात वाघांची संख्या अधिक प्रमाणात वाढली आणि वन्यजीव संरक्षणासाठी अनेक महत्वाचे पैलू समोर आले. 1972 मध्ये देशात पहिल्यांदाच वाघांची गणना केली गेली. तेव्हा संपूर्ण भारतात फक्त 1827 वाघ शिल्लक असल्याचे आढळून आले. त्यानंतर 9 व्याघ्र प्रकल्पांमध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशभरात वाघांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. हा प्रकल्प खूप यशस्वी झाला आणि 90च्या दशकात वाघांची संख्या 3500पेक्षा जास्त झाली. त्याचवेळी मध्य प्रदेशात वाघांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले. त्यानंतर 1995 मध्ये मध्य प्रदेशला वाघ राज्याचा दर्जा मिळाला, जो 16 वर्षे सतत तसाच राहिला. मात्र 2016 मध्ये कर्नाटकने मध्य प्रदेशकडून हे यश हिसकावून घेतले. तथापि 2019 मध्ये जेव्हा व्याघ्र गणना झाली, तेव्हा यावेळी पुन्हा मध्य प्रदेशने विजय मिळवला आणि व्याघ्र राज्याचा दर्जा मिळवला. 2014 ते 2018 या कालावधीत संपूर्ण भारतात वाघांची संख्या 2226 वरून 2977 पर्यंत वाढली आहे. त्यापैकी सर्वाधिक 526 वाघ फक्त मध्य प्रदेशात आहेत. मध्य प्रदेश नंतर कर्नाटकात 524 वाघ आणि उत्तराखंडमध्ये 442 वाघ आहेत. भारतात वाघांची गणना दर 4 वर्षांनी केली जाते. 26 जून 1982 रोजी गौरी शंकर नावाचं एअर इंडियाचं पहिलं बोईंग विमान मुंबईत कोसळलं. हे विमान सिंगापूरहून क्वालालंपूर आणि चेन्नई मार्गे मुंबईला येत होते. जेव्हा विमानाच्या लँडिंगची घोषणा करण्यात आली, तेव्हा विमानात एकूण 111 प्रवासी होते, ज्यात 12 क्रू मेंबर्स होते. या अपघातात 82 जण सुखरूप बचावले. 17 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. 26 जून 1945 रोजी 50 देशांनी देशांमधील शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी ही सनद लागू झाली. पुढे ही सनद संयुक्त राष्ट्रसंघ म्हणून ओळखली जाऊ लागली. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणं, राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध विकसित करणं आणि सामाजिक प्रगती, राहणीमानाचा दर्जा आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देणं हे संयुक्त राष्ट्राचं उद्दिष्ट आहे. याशिवाय भविष्यातील संघर्ष टाळणं हाही UNचा उद्देश आहे. आज जगभरातील 193 देश संयुक्त राष्ट्राचे सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रांची सनद 24 ऑक्टोबर 1945 रोजी लागू झाली. म्हणून 24 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्राचा स्थापना दिवस साजरा केला जातो. दरवर्षी 26 जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. 26 जून या दिवसाला चीनमधील पहिल्या अफू युद्धाच्या काळात अफू व्यापारावर घातल्या गेलेल्या बंदीचा संदर्भ आहे.
अंमली पदार्थ आणि या पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 7 डिसेंबर 1987 रोजी हा ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऋतम मराठी YouTube चॅनल. धन्यवाद.